राज्यातील ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक अन्यायकारक असलेल्या जी.आरची होळी. राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी 19 जून 2024 ला जे जी.आर सरकारने काढले आहे ते जी.आर संगणक परिचालक यांच्या विरोधात दिसून येत आहे. म्हणून राज्यभरात प्रत्येक पंचायत समिती व विलोली पंचायत समिती ते संगणक परिचालक यांनी आज सरकारचे जी.आर त्यांची होळी केली आहे. बिलोली पंचायत समितीतून ग्राउंड रिपोर्ट करते वेळेस आमचे प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड यांनी बिलोली तालुक्यातील परिचालक यांच्याशी संवाद साधलाय व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन दिले. त्यांचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचवावे असे सांगितले. उपस्थित संगणक परिचालक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव मारुती कुडकेकर व सर्व संगणक परिचालक बिलोली येथे उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड. आज संगणक परिचालक महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत. आमची प्रमुख मागणी आहे की आम्ही गेल्या 2011 पासून या संग्राम प्रकल्पापासून या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहोत आणि तुटपुंज मानधन 3000 रुपयापासून आम्हाला या ठिकाणी आमची नियुक्ती झालेली आहे आणि आज फक्त आम्हाला 7000 रुपये मानधन भेटतं. आणि ह्या मागणीच्या विरोधामध्ये आम्ही उन्हाळी अधिवेशनावर गेले 22 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये शासनानं आमची फक्त 3000 रुपये पगारवाढ केली आणि ती सुद्धा शासनाच्या निधीतून न देता ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून आणि कंपनीच्या पैशातून दिल्यामुळं ते आणि आमचं मानधन अगोदरही वेळेवर होत नव्हतं आणि आत्ताही आमचं मानधन वेळेवर होऊ शकत नाही. आम्हाला 4-4 महिने मानधन भेटत नाही आणि ते फक्त 7000 रुपये तेही लवकर भेटत नाही. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की आमचं मानधन वेळेवर व्हावं आणि आमची किमान 20,000 रुपये मागणी पगारवाढ व्हावी आणि आम्हाला शासन सेवेमध्ये सामावून घ्यावं. कारण आज प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एवढी आवश्यकता असताना सुद्धा आज शासन दखल न घेता आम्हाला एका कंपनीच्या मार्फत आमची नियुक्ती करून आमच्या कोणाला पानं पुसत आहे. त्यामुळे या शासनाच्या निर्णयाविरोधामध्ये आज आम्ही इथं निदर्शनं करीत आहोत. धन्यवाद. असं बोलायचं. राज्य संगणक परिचालक संघटनेचा विजय असो.